हळदीच्या आधीचा दिवस. सकाळ. घरात गडबड सुरू होती. अंगणात मोठं मंडप बांधलं जात होतं. पिवळी केशरी फुलांच्या माळा, हळदीसाठी ठेवलेली पाट, कलश, हळदीचा चंदनाचा वास हवेत दरवळत होता. स्वयंपाकघरात आई, काकू आणि आणखी काही बाया बिझी होत्या. भजी, लाडू, पोहे यांचा सुगंध सगळीकडं पसरला. अंगणात मुलं पळापळ करत होते. हवेत चाफा आणि चंदनाचा सुगंध दरवळतोय. हळदीच्या आधीचा दिवस. सकाळी पिहू गॅलरीत उभी होती, हातात चहा घेत. सगळं बघून तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं. लग्नाचा माहोल तिला एकाच वेळी उत्साही आणि थोडा घाबरवणारा वाटत होता. तेवढ्यात विराटची आई वरच्या मजल्याकडे बघते आणि पिहूकडे हसत म्हणते, आई, अगं, विराट अजून खाली आलेला नाहीये. मी म्हटलं तुला बोलवायला पाठवावं. आजच हे हळदीपूर्वीचं फंक्शन आहे ना, त्याच्यासोबत नाश्ता कर. पिहू थोडी गोंधळते, पण कोणी काही शंका घेऊ नये म्हणून हळूच मान हलवते. पिहू थोडी संकोचून वर जाते. ती विराटच्या रूममध्ये पोहोचते. दार किंचित उघडं असतं. आतून शॉवरचं पाणी बंद होण्याचा आवाज येतो. पिहू थांबते, पण तेवढ्यात दार उघडतं आणि विराट टॉवेलने केस पुसत बाहेर येतो. पिहू चकित होत. आई म्हणाली तुम्हाला खाली बोलवायला. विराट हसत. ओके, 2 मिनिटं थांब. तो मोबाईल कानाला लावत काही बोलतो. पिहू न कळत त्याच्याकडे पाहते. आज पहिल्यांदाच तिने त्याला इतक्या जवळून शर्टलेस पाहिलं होतं. व्यायामाने बनवलेले 6 पॅक, मजबूत खांदे, हातावरचे कट्स, त्याच्या ओल्या त्वचेवरून पाण्याचे थेंब चमकत होते. विराटला असं बघून तिच्या पोटात गुदगुल्या होत होते. हृदय धडधडायला लागत होतं. तो मोबाईल चार्जिंगला ठेवतो आणि तिच्याकडे वळतो. दोघांची नजरानजर होते. विराट गालात हसतो आणि हळूहळू तिच्याकडे चालत येतो. जवळ येताना त्याची नजर तिच्या मरून सॅटिन साडीवर आणि गोल्डन कॅप स्लीव्ज ब्लाउजवर थांबते. पिहू पल्लू नीट ड्रेप असल्याने तिचं फिगर अधिकच उठून दिसत होतं. विराट हलकं स्मित करत, सुंदर दिसतेस. तो तिच्या डोळ्यात आरपार बघतच जवळ आला होता. पिहूला शब्दच सुचत नव्हते काय बोलावं म्हणून. त्याने हळूच तिच्या पोटावरून हात फिरवत मागे घेतला. पिहूने डोळे बंद केले. साडीचा पदर घट्ट हातात धरून ठेवला. त्याने एक नजर तिच्याकडे टाकली आणि हसून पुढे सरकून बाजूला झाला. तो लांब झाला कळताच पिहूने डोळे उघडले. त्याने हसत डिओची बॉटल तिच्यासमोर धरतो. मी हे घेत होतो. तिने मान अजून खालीच घातलेली होती. त्याच्याकडे बघायची हिंमतच होत नव्हती. त्याने हळूच तिच्या बोटांवरून बोट फिरवत, बांगड्यांवरून हात फिरवत, गळ्यापर्यंत आणून हनवटी वर करत तिचा चेहरा वर केला. अंगावर सर्कन काटा आला. पिहूचा श्वासच अडकला. ती स्तब्ध होत त्याच्या डोळ्यात बघू लागली. पिहूला एक नजर बघत पटकन बाजूला होऊन फिरली. मी तुझाच आहे, इतकं काय लाजायचं हं? तो तिला मागून मिठीत घेतो. सोडा ना, शर्ट घाला ना, ती वैतागातच बोलली. त्याच्या उघड्या अंगाचा स्पर्श तिला बेभान करत होता. तो हसत तिला सोडतो. जा खाली, मी येतो. पिहू आरशात स्वतःला बघते. गाल लाल झालेले, हृदय अजूनही जोरजोरात धडधडत होतं. पिहू लाजून इकडे तिकडे पाहते. पिहू खाली उतरते. तिच्या चेहऱ्यावर अजूनही वरचा प्रसंग डोकावत होता. नजर न कळत वर जाते. तिथून विराट शर्ट घालून खाली येतो. दोघेही थोडा वेळ एकमेकांकडे बघतात. मग लगेच नजर चुकवतात. आई हसत, अरे पिहू, बघ ना, ही फुलांची मार सरळ बसते का?
पिहू मदत करायला जाते. तेवढ्यात विराट तिच्या मागे येतो आणि माळ पकडायला हात पुढे करतो. त्याच्या बोटांचा हलका स्पर्श होतो. पिहू पटकन हात मागे घेते, पण तिच्या मनात एक हलकी कंपनी उठतात. विराट तिच्याकडे बघून हलकं स्मित हास्य करतो. आदित्य मस्तीखोर सुरात, काय विराट, हळदीच्या आधीच इतकी उत्सुकता? पिहूला सोडतच नाहीच दिसतं. सगळे असतात. पिहू लाजून माळ पुन्हा नीट करते. हळदीसाठी हळदी वाटायला बसतात. काव्या पिहूच्या शेजारी बसते. काव्या, पिहू मॅडम, उद्या तुम्हाला ही हळद लागणार आहे ना? मग मी खास सुंदर लावणार. पिहू हसते. दूर उभा विराट त्यांच्याकडे पाहतो, पण त्याच्या चेहऱ्यावर एक मृद आणि अभिमानी भाव असतो. जणू मनात म्हणतोय, ही आता माझी होणार आहे. आजचा भाग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.